नमस्कार. आपण ऐकत आहोत कथासंग्रह हा खेळ भावनांचा. लेखक दीपक तांबोळी, वाचक मनीषा. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे परीक्षा. आई, आनंदाची बातमी आहे. मला 98% मिळाले. आईला मिठी मारत मानस म्हणाला. सुनीताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. खूप खूप अभिनंदन बेटा, तुझ्या कष्टाचं चीज झालं. बाबांना सांग लवकर, त्यांनाही खूप आनंद होईल. मानसने सुभाषला फोन लावला. आपला रिझल्ट लागला हे ऐकून बाबा म्हणाले, अरे वा, खूप मस्त, अभिनंदन बेटा, मी आलोच घरी. मानस हा सुभाष सुनीताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा स्वप्न सगळी मानस भोवती केंद्रित झालेली. 10वीच्या परीक्षेत त्याला चांगले मार्क्स मिळावे यासाठी शहरातल्या एका नामांकित क्लासमध्ये त्याला ॲडमिशन करून दिली होती. खरं तर दोघांच्या खाजगी नोकऱ्या, क्लासची महागडी फी त्यांना परवडत नव्हती. तरीसुद्धा स्वतः वर्षभर काटकसर करून त्यांनी मानसला कोणतीही अडचण येऊ दिली नव्हती. सुभाष घरी आला. येताना त्याने पेढे आणले होते. मानसला जवळ घेऊन त्याने त्याला पेढा खाऊ घातला. बाबा, आमच्या क्लासच्या सरांनाही पेढे द्यायचे का? हो मग, अरे त्यांच्यामुळेच तर तुला इतके छान मार्क्स मिळालेत. चल जाऊया आपण त्यांच्याकडे. दोघंही बापलेकं पेढे घेऊन मानसच्या क्लासमध्ये पोहोचले. क्लासमध्ये खूप गर्दी होती. रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सरांना भेटायला आले होते. अरे ये मानस, आणि मनपूर्वक अभिनंदन. 98% मिळाले ना तुला? सरांनी हाक मारून मानसला जवळ बोलावलं. हो सर, थँक्यू सर, मानस म्हणाला. सर, हे घ्या पेढे. तुमच्यामुळे मानसला एवढं मोठं यश मिळालं. सरांना पेढे देत सुभाष म्हणाला. सरांनी पेढे घेतले आणि हसतच म्हणाले, सुभाष भाऊ, पूर्ण शहरात आपला क्लास टॉपवर आहे. अहो, 25 मुलांना 95%च्या वर, 50 मुलांना 90च्या वर आणि 30 मुलांना 80च्या वर मार्क्स आहेत. मानसला आठवलं, या क्लासमध्ये 9वीत 80% असलेल्यांनाच प्रवेश मिळतो. याचा अर्थ सगळी स्कॉलर मुलं इथेच घेतली जातात. ही मुळातच स्कॉलर असलेली मुलं अर्थातच चांगले मार्क्स मिळवणारच होती. त्याला प्रश्न पडला, मग या मुलांच्या यशात क्लासचा रोल काय होता? आणि कमी टक्के असलेल्या मुलांनी चांगल्या क्लासमध्ये शिकायचंच नाही का? हुशार नसलेल्या मुलांनी मग जायचं तरी कुठे? सर, 9वीत 70च्या वर मिळालेल्या माझ्या मित्राच्या भावाला आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन मिळेल का? मुद्दामच त्याने सरांना विचारलं. अजिबात नाही. आपण आपल्या क्लासचा दर्जा उच्च ठेवला आहे मानस, आणि आपण तो मेंटेन करतो, सर आत्मप्रौढीने म्हणाले. तेवढ्यात इतर पालक आत शिरले. तेव्हा मानस आणि सुभाषने सरांचा निरोप घेतला. रिझल्ट लागला. आता ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली. 11वी 12वी करून मेडिकलला जायची मानसची इच्छा होती. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं असं सुनीता सुभाषचेही स्वप्न होतं. शहरातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये वार्षिक 15,000 रुपये भरून मानसने प्रवेश घेतला. मानसचा कॉलेजला जायचा पहिलाच दिवस म्हणून सुनीता मुद्दामच घरी राहिली. मानस कॉलेजला गेला आणि 2 तासातच परत आला. अरे, हे काय, कॉलेजला गेला नाहीस तू? सुनीताने विचारलं. अगं, गेलो होतो, पण 2-4च मुलं आली होती, त्यामुळे पिरियड्स होऊ शकले नाहीत. माझा मित्रही आला होता. तो म्हणाला, आजकाल कॉलेज कोणीच अटेंड करत नाही, फक्त प्रॅक्टिकलला येतात. अरे, मग शिकणार कसं? कॉलेजमध्ये चांगलं शिकवत नाही म्हणून सगळे क्लासेस लावून घेतात. अरे, मग कॉलेजची आपण एवढी फी भरतो ती कशासाठी? फक्त नावासाठी आणि परीक्षा देण्यासाठी. चांगल्या कॉलेजमधून शिकलो हे सांगण्यासाठी. ते काही नाही, तू कॉलेजची लेक्चर्स अटेंड करत जा, सुनीता रागाने म्हणाली. अगं आई, आम्ही गेलो होतो प्राचार्यांना भेटायला. ते म्हटले किमान 10 तरी मुलं येऊ द्या क्लासमध्ये, मग पाठवतो प्राध्यापकांना. त्यांचंही म्हणणं आहे की विद्यार्थीच बसत नाही लेक्चर्सला, त्याला आम्ही तरी काय करणार आहोत. बापरे, म्हणजे काय, आता क्लासेस लावायचे? काही इलाज नाही आई, मेडिकलला जायचं म्हटल्यावर क्लासेस तर लावावेच लागतील. सुनीताने कपाळावर हात मारून घेतला. आधीच दोघांची तुटपुंजी कमाई, त्यात हा नवीन खर्च. संध्याकाळी सुभाष घरी आल्यावर मानसने सगळा किस्सा त्याला सांगितला. ठीक आहे, पण क्लासेस लावायचे तर कुठे? चांगले क्लासेस कोणते आहेत? सुभाषने विचारलं.
हो, मी काढली माहिती. तुम्हाला वेळ असेल तर जाऊन यायचं का? जावंच लागेल. शिकण्यासाठी काहीतरी हे सर्व करावंच लागणार आहे. दोघं एका क्लासमध्ये पोहोचले. बाहेर बसलेल्या एका रिसेप्शनिस्टने मार्क्स विचारले. त्यांनी सांगितल्यावर ती म्हणाली, ठीक आहे, आमची 11वी-12वी मिळून 1,80,000 फी आहे. एका टप्प्यात भरली तर. तुम्ही 4 टप्प्यातही भरू शकता, पण मग 50,000चे 4 टप्पे अशी फी होईल 2 लाख. बापरे, एवढी फी कोणी देतं का? सुभाषने विचारलं. ती हसली आणि मग्रुरीनं म्हणाली, कोणी देतं का? अहो सर, आमची 120 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. 115 जागा भरल्यात. तुम्ही घाई केली नाही तर तुमच्या मुलाला ॲडमिशन मिळणं मुश्किल आहे. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी खर्च हा करावाच लागतो. तेवढ्यात एक मुलगी आईवडिलांसोबत चौकशी करण्यासाठी आली. रिसेप्शनिस्टने तिलाही मार्क्स विचारले. तिने 75% सांगितल्यावर ती म्हणाली, सॉरी, 85% खाली आम्ही ॲडमिशन देतच नाही. पण आम्ही तुला वेटिंगवर ठेवू. आमच्या उरलेल्या 5 जागा भरल्या नाहीत तर आम्ही तुला कॉल करू. मुलीचा चेहरा पडला. तिचे पालक रिसेप्शनिस्टला विनवण्या करू लागले. अहो, एकदा सांगितलं ना तुम्हाला, मी काही करू शकत नाही म्हणून. रिसेप्शनिस्ट त्याच्यावर खेकसत म्हणाली. अहो, पण इथे वाट बघत बसलो तर बाकीचे क्लासेस फुल्ल व्हायचे. मग तिथेही ॲडमिशन मिळणार नाही. त्या मुलीचे वडील आगतिकपणे म्हणाले, सॉरी, तुम्ही सरांना भेटू शकता. तो संवाद ऐकून मानसला काय वाटलं कुणास ठाऊक. तो त्या रिसेप्शनिस्टला म्हणाला, मॅडम, तुम्ही यांना ॲडमिशन द्या. मला नाही घ्यायची ॲडमिशन. तिथे बसलेले सगळे त्याच्याकडे अवाक होऊन बघू लागले. अरे मानस, असा काय करतोस? ॲडमिशनसाठीच तर आपण इथे आलो आहोत ना. सुभाष आश्चर्यचकित होऊन म्हणाला, नाही बाबा, आपण फक्त चौकशीसाठी आलो आहे. चला, आपण बाहेर जाऊया. आणि तो उठून बाहेरही पडला. सुभाषही हतबल होऊन त्याच्या मागे बाहेर आला. मानस, काय हे वेडेपणाला चालवला आहे तू? अरे, आपल्या शहरातला सर्वात नावाजलेला क्लास आहे हा. आणि तू? नावाजलेला आहे कारण ते हुशार मुलांनाच प्रवेश देतात. बघितलं ना तुम्ही, त्या मुलीला क्लासची खरी गरज होती. तिला ते प्रवेशच देत नव्हते. आणि बाबा, मला इतका महागडा क्लास लावायचाच नाही आहे. आपण एखादा नवा क्लास बघू. ते मी फी कमी घेतात आणि नाव मिळविण्यासाठी चांगलंसुद्धा शिकवतात. तू पैशांची काळजी करू नकोस बेटा. तुला डॉक्टर करायचा आमचं स्वप्न आहे. प्रसंगी आम्ही तुला स्वतःला गहाण ठेवू, पण तुला कसलीच कमी पडू देणार नाही. मानस हसला. मला समजतंय ते बाबा, पण त्याची काहीच गरज नाही. मला आपण 2-3 क्लास बघू. चला आणि फायनल करू. 3 क्लासमध्ये चौकशी केल्यानंतर 4थ्या क्लासमध्ये त्यांनी प्रवेश नक्की केला. मानससारखा हुशार मुलगा आपला क्लास जॉईन करतोय हे पाहून क्लासवाल्यांनाही आनंद झाला. मानस कॉलेजमध्येही 3-4 वेळा जाऊन आला, पण पिरियड्स कुणीच अटेंड करत नव्हतं. याचं त्याला दुःख होत होतं. एकदा केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला सगळे विद्यार्थी जमले. आज सगळ्यांशी बोलायचं असं मानस ठरवूनच आला होता. प्रॅक्टिकल संपल्यावर वरांड्यात जमलेल्या मुलांकडे तो गेला. मित्रांनो, तुमच्यापैकी क्लास कोणी नाही लावलेला? सगळे एकमेकांकडे पाहू लागले. एक मुलगा म्हणाला, अरे वेड्या, सायन्सचा स्टुडंट्स क्लास लावणार नाही असं कधी होईल का? आम्ही नाही लावला क्लास. का? काय झालं? सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे वळल्या. 4-5 गरीब घरची मुलं समोर उभी होती. का? तुम्ही का नाही लावलात क्लास? मानसने विचारलं. आम्ही 15 किलोमीटर वरच्या एका खेड्यात राहतो. घरची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे. आमच्यापैकी कुणाचे वडील शेती करतात, तर कुणाचे छोटे मोठे उद्योग किंवा नोकऱ्या. क्लासची महागडी फी आम्ही नाही भरू शकत. मग तुम्ही पिरियड्स का नाही अटेंड करत? आम्हाला खेड्यावरून बसने आणि सायकलने यावं लागतं. त्यालाही आमची तयारी आहे. 1-2दा आम्ही येऊन पाहिलंही, पण इथे कुणीच येत नाही. हे पाहून आम्हीही येणं सोडलं. मग अरे, आपण एवढी फी भरतो कॉलेजची, ती कशासाठी? वरून आपण महागडे क्लासेस लावतो. आपल्या आईवडिलांवर आपण किती ओझं टाकायचं? आम्ही नाही अटेंड करणार पिरियड्स. काही चांगलं शिकवत नाही. मध्येच एक मुलगी ठसक्यात म्हणाली. मानस तिच्याकडे किंचित रागाने बघत म्हणाला, मला सांगा, क्लासमध्येही 100-100 विद्यार्थी असतात. तिथेही कोण आपल्याला वैयक्तिक लक्ष देतं? आणि मी ज्यांना कॉलेजमध्ये
कॉलेज फीमध्ये सवलत मिळते आणि किंवा ज्यांच्या आईवडील श्रीमंत आहेत त्यांच्याबद्दल बोलतच नाही आहे. मी मध्यमवर्गीय आणि गरिबांबद्दल बोलतो आहे. ती मुलगी तावातावाने तिथून निघून गेली. अजून कुणाला पिरियड्स अटेंड करायची इच्छा आहे? मानसने विचारलं. आमची 4-5 मुली एकदमच म्हणाल्या. मानसने सगळी मुलं मोजली. 15-16 भरली. चला तर मग आपण प्राचार्यांकडे जाऊया. उद्यापासून पिरियड सुरू करायची त्यांना विनंती करूया. मग दुसऱ्या दिवसापासून कॉलेजमध्ये पिरियड सुरू झाले. मानस सकाळी कॉलेजला तर संध्याकाळी क्लासेसला जाऊ लागला. त्याचा क्लास अत्याधुनिक होता. क्लासमध्ये 125 विद्यार्थी असल्यामुळे मागच्या मुलांना सरांचा आवाज ऐकूच यायचा नाही. त्यांच्यासाठी TV आणि स्पीकर्सची व्यवस्था होती. मानस प्रश्न विचारायचा, पण बरीच मुलं शंका असूनही एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आपलं हसू होऊ नये असं म्हणून प्रश्नच विचारत नव्हती. याउलट कॉलेजमध्ये कमी विद्यार्थी असल्यामुळे सरांचं प्रत्येक मुलामुलीकडे लक्ष असायचं. हळूहळू मानसच्या ते लक्षात आलं की कॉलेजमध्येही चांगलं शिकवलं जातं आहे. क्लासमध्ये त्याच विषयाची पुनरावृत्ती होत असल्याने सगळ्या विषयांवर चांगली पकड बसत चालली. मानसच्या क्लासमध्ये सगळे विषय शिकवले जात होते, पण बहुतांशी मुलांनी वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस लावले होते. ही मुलं कॉलेजमध्ये न जाता या क्लासमधून त्या क्लासमध्ये जाण्यात दिवसभर अडकून पडायची. या अशा फिरण्याने त्यांना थकवा तर यायचाच, शिवाय अभ्यासही व्हायचा नाही. मानस तसा काही फार हुशार मुलगा नव्हता. आपण एकपाठी नाही आणि मेहनतीशिवाय आपल्याला पर्याय नाही ही गोष्ट तो जाणून होता. संध्याकाळी क्लासहून परतल्यावर रात्री उशिरापर्यंत दिवसभरात झालेल्या अभ्यासाची उजळणी करणं आणि नोट्स काढण्याचं काम तो करायचा. घरकाम करूनही मेरिटमध्ये येणाऱ्या मुलींच्या बातम्या त्याने वाचलेल्या होत्या. त्यामुळे आईला तो नेहमी घरकामात मदत करायचा. त्याचे वडील रात्री 9 वाजता घरी यायचे. अर्थातच त्यांच्या वाटेची बाहेरची कामंही त्यालाच करावी लागायची. मानसची त्याबद्दल कुठलीही तक्रार नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती आणि आईवडिलांच्या आशा आपल्यावरच केंद्रित झालेल्या आहे हेही तो जाणून होता. सुनीताला त्याच्या समंजसपणाचं खूप कौतुक होतं. मानसच माझा मुलगा आणि मुलगी आहे अशी ती अभिमानानं लोकांना सांगायची. 6 माही परीक्षा झाली. मानसला त्यात 85% मिळाले. मराठी माध्यमात शिकलेल्या मानसला इंग्रजी माध्यमातले विषय थोडेफार जड जाणारच होते. सुभाषला मात्र थोडीफार चिंता वाटू लागली. एक दिवस तो मानसला म्हणाला, अजूनही चान्स आहे मानस. हा क्लास सोडून दुसरा चांगला क्लास लावून घे. बाबा, क्लास कितीही चांगला असला तरी सगळेच विद्यार्थी काही मेरिटमध्ये येत नाहीत. शेवटी क्लासचा फायदा आपण कसा करून घेतो ते आपल्यावरच अवलंबून असतं. तुम्ही काही काळजी करू नका. वार्षिक परीक्षेत मला चांगले मार्क्स मिळतील. नाहीच मिळाले तर बघू. सुभाष काही बोलला नाही, पण त्याचं मन मात्र अस्वस्थच होतं. एक गोष्ट मानसच्या लक्षात येत होती ती म्हणजे क्लासमध्ये 125 विद्यार्थी असल्याने कुणाही विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात नव्हतं. त्यातच परीक्षेच्या गुणांना केंद्रित करून शिकवलं जात होतं. विषयांचं सखोल ज्ञान मिळावं असं ना तर क्लासवाल्यांना वाटत होतं ना विद्यार्थ्यांना. शिक्षण पद्धतीच अशी होती की जास्तीत जास्त मार्क्स पदरात पाडून घेण्यावर भर दिला जात होता. अशा प्रकारच्या शिक्षणामुळेच कॉपी करण्यासारखे शॉर्टकट्स विद्यार्थी अवलंबित होते. वार्षिक परीक्षा सुरू झाली तसं मानसवर आईवडिलांच्या अपेक्षांचं प्रचंड दडपण आलं. खरं तर 11वीच्या मार्क्सचा काहीही फरक पडणार नव्हता, पण 12वीत आपण काय दिवे लावणार आहोत हे त्या मार्क्समुळेच कळणार होतं. मानसने रात्रीचा दिवस केला आणि परीक्षा दिली. रिझल्ट लागला. मानसला 88% मिळाले. ते मार्क्स पाहून सुभाष सुनीताचे होशच उडाले. बघ मानस, तुला आम्ही म्हणत होतो ना चांगला क्लास लाव, पण तू ऐकलंच नाहीस. बघितलं ना काय झालंय ते. सुनीता रडवेली होत म्हणाली. अगं आई, क्लासवर काहीही नसतं. जो क्लास बाबा लावायचं म्हणत होते ना त्या क्लासचा रिझल्ट आमच्या क्लासपेक्षाही कमी आहे. आमच्या क्लासमध्ये मी दुसरा आलो आहे. पहिल्या नंबरच्या मुलालाही 90% आहेत. एवढं काही वाईट घडलेलं नाही आहे. अजून 1 वर्ष बाकी आहे. होईलच प्रगती. मानस वैतागून म्हणाला. अरे पण बेटा, मेडिकलच्या दृष्टीने इतके मार्क्स पुरेसे नाही आहेत. शिवाय आता नीटचीही परीक्षा असेल. त्या दृष्टीने चांगला क्लास लावणं आवश्यक नाही का? सुभाषने विचारलं.
बाबा, तुमचीच काय सगळ्यांचीच ही मानसिकता झाली आहे की क्लास लावल्याशिवाय चांगले मार्क्स मिळतच नाही म्हणून. आपला आत्मविश्वास कमी पडतो म्हणून आपल्याला तसं वाटतं. तुमच्या काळातही डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ झालेतच ना? कधी त्यांनी क्लास लावलेत का? अरे बेटा, तो काळ वेगळा होता. त्यावेळी इतकी जीवघेणी स्पर्धा नव्हती. आजकाल 5 मार्कांनी ॲडमिशन होतात. सुभाष त्याला समजवत म्हणाला. मान्य आहे बाबा मला, पण मेडिकलला ॲडमिशन नाही मिळाली तर आभाळ थोडीच कोसळणार आहे. दुसऱ्या शाखा आहेत. आर्ट्स ग्रॅज्युएट IAS होऊन कलेक्टर बनतात. कॉमर्सवाले चार्टर्ड अकाउंटंट बनून डॉक्टर इतकाच पैसा कमावतात. इंजिनिअरिंगच्या अनेक शाखा आहेत जिथे खोऱ्याने पैसा मिळू शकतो. अहो, अंगठाछाप लोक आमदार खासदार बनतात. बोलता बोलता मानस हसला, पण सुभाष सुनीता गंभीर होते. मानस, हा काही गमतीचा मुद्दा नाही आहे. डॉक्टरांचं स्टेटस काही वेगळंच असतं. तू डॉक्टर व्हावंस असं आमचं स्वप्न आहे. त्याकरिता आम्ही काहीही करायला तयार आहोत. बरं, तू आता कुठे क्लास लावणार आहे सांग, सुनीताने विचारलं. मी कुठेच क्लास लावणार नाही आई. मी घरीच अभ्यास करणार आहे. काय? दोघंही जवळजवळ ओरडलेच. काय वेडबीड लागले की काय तुला? नाही आई बाबा. कॉलेजमधले लेक्चर्स रेग्युलर अटेंड केले आणि घरी नियमित अभ्यास केला तर क्लासची गरजच नाही आहे. क्लास अटेंड करण्यात दिवसातले बहुमूल्य 4-5 तास वाया जातात असं माझ्या लक्षात आलं आहे. आपण ओपन कॅटेगरीत येतो बाबा. आपल्याला मेडिकलला प्रचंड पैसा लागणार आहे. क्लासच्या वाढव्य फीमध्ये तो घालवणं योग्य नाही. मी सगळा सारासार विचार केला आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मला मेडिकलला नक्की ॲडमिशन मिळेल. आणि तो उठून त्याच्या रूममध्ये निघून गेला. सुभाष आणि सुनीता त्याच्याकडे बघतच राहिले. कॉलेज सुरू झालं आणि एक नवाच प्रॉब्लेम उभा राहिला. ज्या विद्यार्थ्यांनी 11वीत क्लासेस लावले नव्हते त्यांनी 12वीत क्लासेस लावून घेतले आणि हे विद्यार्थी कॉलेजमधल्या लेक्चर्सला गैरहजर राहू लागले. ज्या मुलांना काही महत्त्वाकांक्षा नव्हती, फक्त ग्रॅज्युएशन करायचं होतं, तीच फक्त कॉलेजमध्ये हजर राहायची. पण त्यात नियमितपणा नव्हता. अर्थातच लेक्चर्स अनियमित होऊ लागले. मानस मग कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास करू लागला. पण अनेक मुद्दे त्याला समजायचे होते. बरीच गणितं सुटत नसायची. अडचणी वाढतच चालल्या होत्या. त्याच्या मनाची घालमेल वाढायला लागली. आपण क्लास सोडून चूक तर केली नाही ना असं त्याला वाटू लागलं. एक दिवस तिरीमिरीत त्याने प्राचार्यांचं ऑफिस गाठलं. आपल्या आर्थिक परिस्थितीची, आईवडिलांच्या अपेक्षांची आणि क्लास सोडल्याची माहिती प्राचार्यांना दिली. त्यांनी मानसला खुर्चीत बसायला सांगितलं. वाह, तुझ्या धाडसाचं मला कौतुक वाटतं मानस. मागील वर्षी तुझ्याच पुढाकारामुळे आपण लेक्चर सुरू केल्याचं मला आठवतंय. विषय समजण्यात अडचणी येतातच, पण तू काळजी करू नकोस. त्यांनी बेल वाजवून शिपायाला बोलवलं. सगळ्या विषयांच्या प्राध्यापकांना बोलवून घेतलं. या मुलाने कॉलेजमध्ये चांगलं शिकवतात म्हणून क्लास सोडला आणि आता विद्यार्थीच येत नाही म्हणून आपलीही लेक्चर्स होत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की त्याला केव्हाही अडचण आली तर त्याला मार्गदर्शन करावं. सर, आम्ही केव्हाही तयार आहोत. लेक्चरला विद्यार्थी नसले की आम्ही रिकामेच असतो, बायोलॉजीचे प्राध्यापक म्हणाले. आणि मानस, तू अगदी माझ्या घरीही आलास तरीही चालेल. सगळे प्राध्यापक त्याला मदत करायला तयार आहेत. हे पाहून मानसचा जीव भांड्यात पडला. एक प्रश्न मार्गी लागला होता. फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला मानसची परिस्थिती सगळ्या विद्यार्थ्यांना कळली. बऱ्याच जणांनी त्याला मूर्खात काढलं. पण ज्या मुलीकरिता त्याने तो नावाजलेला क्लास सोडला होता ती मानसकडे आली आणि म्हणाली, मानस, आमच्या क्लासच्या नोट्स खूप चांगल्या असतात. मी त्या तुला आणून देईन. पण तू म्हणतो ते खरं आहे. या क्लासेसचा नुसता बाजार झाला आहे आणि इतकं दमायला होतं बघ. हा क्लास झाला की तो क्लास, तो झाला की मग हा क्लास. अभ्यास करायचीही इच्छा उरतच नाही घरी गेल्यावर. पण काय करणार, आईवडिलांच्या आग्रहाखातर यावं लागतं. आपल्या स्कोअरची चिंता आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त असते. मानसला आपल्या आईवडिलांची आठवण झाली. म्हणजे सगळीकडे पालकांचा प्रश्न समानच होता. मानसची 6माही आठवड्यावर आली आणि सुनीता कावीळीने आजारी पडली. उपचार सुरू होते आणि सुनीताला काम करवेना. स्वयंपाकघरात तर उभंसुद्धा राहवत नव्हतं. इतकी मळमळ सुटायची. सुभाष तर सकाळी 9ला गेलेला की रात्री 9लाच परतायचा. घरात कामाला कधीच बाई नव्हती. शेवटी सगळ्या कामाची जबाबदारी मानसवरच पडली.
कपडे धुणं, भांडी स्वच्छ करणं, आईसाठी बिना तेलाच्या भाज्या करणं, स्वतःसाठी आणि वडिलांसाठी वेगळ्या भाज्या करणं, घराची साफसफाई हे सगळं त्यालाच करावं लागत होतं. या सगळ्या गडबडीत त्याचा अभ्यास मात्र जेमतेमच होत होता. सुनीताला ते कळत होतं. तिने या कामासाठी बाई मिळवण्याचाही प्रयत्न करून पाहिला, पण सणावाराचे दिवस असल्याने बाईही मिळेना. परीक्षा सुरू झाली. रात्रीची जागरणं, सकाळी पहाटे उठून सर्व कामं करून मानस परीक्षेला जायचा. तो पेपर देऊन आला की सुनीता त्याला कसा गेला पेपर म्हणून असं विचारायची. तो चांगला गेला म्हणायचा, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला सगळं काही सांगून जायचे. माझ्यामुळे तुझा अभ्यासच होत नाही ना मानस, असं एक दिवस तिने त्याला विचारलंस. तो हसून तिच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, असं काही नाही आहे आणि ही परीक्षा काही महत्त्वाची नाही आहे. चालतंच थोडंफार. आम्ही शेजारी पडलो की तू घेतेस, आम्ही आजारी पडलो की तू घेतेस ना आमची काळजी. मग आम्ही जर तुझी काळजी घेतली तर एखाद्या वेळेस बिघडलंच कुठे. त्याचा समजूतदारपणा पाहून तिला भडभडून आलं. दुसरी वेळ असती तर वाटलं नसतं रे, पण ऐन परीक्षेच्या वेळी असं व्हावं वाईट वाटतं रे. आणि ती रडू लागली. नको रडू आई, तो तिला जवळ घेऊन म्हणाला. वार्षिक परीक्षेला मी चांगली तयारी करेन, त्यावेळेस मात्र तू एकदम फिट राहायचं हं, आणि सुट्टीही घ्यायची 10-12 दिवस. हो रे, घेईन मी, पण आम्हाला निराश तर करणार नाहीस ना मानस. नाही गाई, तू बरी झालीस की मी जोमाने अभ्यासाला लागणार आहे. बरं, तू आता आराम कर, मी थोडा वेळ अभ्यास करून नंतर स्वयंपाक करतो. दैवयोग पहा, मानसची परीक्षा संपली आणि सुनीताला बरं वाटायला लागलं. कमीत कमी दिवाळी तरी आनंदात जाईल एवढंच समाधान सुनीताला वाटत होतं. 6 माहीचा रिझल्ट लागला. मानसच्या अपेक्षेप्रमाणे त्याला 75% मिळाले, पण सुभाष सुनीताला जबरदस्त धक्का बसला. सुनीताच्या आजारपणामुळे त्याला कमी मार्क्स मिळतील याची त्यांना कल्पना होतीच, पण मानस इतका खाली येईल असं त्यांना वाटलंच नव्हतं. त्याला वाईट वाटेल म्हणून ते त्याला चकार शब्द बोलले नाही. एक दिवस मानस घरी नसताना सुभाष सुनीताला उद्वेगाने म्हणाला, मला वाटतं आपण आता मानसकडून अपेक्षा करणं सोडून दिलं पाहिजे. करतोय होतो प्रयत्न. मध्ये मध्ये अडचणीच अशा आल्या की त्याचाही नाईलाज होता. त्याने तो क्लास सोडायचा मूर्खपणा करायला नको होता. घरी अभ्यास झाला नाही तर तिथे तरी होऊ शकला असता अभ्यास त्याचा. सुभाष नाराजीने म्हणाला, हो ते तर खरंच आहे, मलाही त्याचा तो निर्णय पटलेला नाही, पण जाऊ द्या, आपण त्याला काहीच बोलायचं नाही. बघताय ना, आजकाल मुलं थोडंसं कोणी वाईट बोललं की लगेच जीवाचं काही बरं वाईट करून घेतात. जाऊ द्या, नाही डॉक्टर झाला तर इंजिनियर तर नक्कीच होईल. आजकाल इंजिनियर तर कुणीही होतं आहे गं. बघितलं ना कसा बाजार मांडून ठेवला राजकारण्यांनी इंजिनिअरिंगचा. दरवर्षी लाखो इंजिनियर्सचं प्रोडक्शन होतं आहे. नोकऱ्या कुठे आहेत इंजिनियर्सला. पण मेडिकलमध्येही तरी सगळी अनिश्चितताच असते. अगोदर MBBS करायचं, मग MD, त्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करून दवाखाना टाकायचा. तो चालला तर ठीक, नाही तर एखाद्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलला नोकरी करायची. मॅनेजमेंटच्या हुकुमानुसार पेशंटच्या जीवाशी खेळायचं. सगळा जीवघेणा प्रचंड पैशाचा खेळ. आपल्याला जमेल असं वाटतंय तुम्हाला? आपण अशी मध्यमवर्गीय माणसं, ना कुठलं रिझर्वेशन ना कुठल्या सवलती. सुभाषने एक निश्वास सोडला. खरं आहे तुझं म्हणणं. मानसची परीक्षा झाली की आपली परीक्षा सुरू होणार आहे. कधी कधी विचारांनी झोप लागत नाही. म्हणूनच तर म्हणते, नको आपण मानसवर प्रेशर आणायला, आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादायला. नाही मेडिकल तर इंजिनिअरिंग करेल. आपल्या वेळी किती छान होतं ना सुनीता. अभ्यासाचं अपेक्षांचं कोणतंच ओझं नसायचं. साधं ग्रॅज्युएट झालं तरी नोकऱ्या लागायच्या. पगार कमी असला तरी आपण समाधानी होतो. तसे आताही आपण समाधानी आहोतच की. फक्त मानसच्या भवितव्यासाठी आपण बेचैन झालो आहे. त्या बिचाऱ्याची एकच चूक आहे की तो एकुलता एक आहे. त्यामुळे आपल्या आशा अपेक्षांचा केंद्रबिंदू तोच आहे ही त्यालाही जाणीव आहे. म्हणून त्याच्या अकाली प्रौढत्व आलं आहे. भाऊ बहीण कुणी असतं तर त्याला मन तरी मोकळं करता आलं असतं. आपल्याजवळ ते खुलत नाही. त्याचा ताण त्याच्या चेहऱ्यावर आजकाल दिसू लागला आहे. ठीक आहे, यापुढे आपण त्याला अभ्यासाबद्दल काहीही विचारायचं नाही. जसं होईल तसं. तो तसाही सिन्सिअर आहे.
सुनीता म्हणाली. मग आपणच उगीचच का त्याला त्रास द्यायचा? तेवढ्यात मानस आला आणि त्यांचं बोलणं खुंटलं. परीक्षा जवळ आली तसा मानस अभ्यासात गुरफटून गेला. त्याच्या मित्रांचे आता क्रॅश कोर्सेस सुरू झाले होते. या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं याबद्दल मानसला उत्सुकता होती. पण प्रचंड फी देऊन हे क्लास लावणाऱ्या मित्रांना विचारणंही त्याला योग्य वाटत नव्हतं. इंटरनेटवरून तो जमेल तितकी माहिती घेत होता, पण त्याच्या मनाचं काही समाधान होत नव्हतं. आजकाल त्याचा आत्मविश्वासही डळमळीत होत चालला होता. एके रात्री 12 वाजता सुनीता पाणी प्यायला उठली. मानसच्या खोलीत उजेड पाहून तिने खोलीचं दार सहजच ढकलून पाहिलं. मानस टेबलवर डोकं ठेवून रडत होता. सुनीता लगेच त्याच्याजवळ गेली. मानस, अरे काय झालं? असा रडतोस का तू? तिने चिंतातूर होऊन विचारलं. त्याने आईकडे पाहून डोळे पुसले. सुनीताने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. तसा रडवलेल्या स्वरात तो म्हणाला, खूप टेन्शन आलं आई, खूप भीती वाटते परीक्षेची. बेटा, असं घाबरून कसं चालेल परीक्षेला? ही तर फक्त 12वीची परीक्षा आहे. अजून पुढे कितीतरी परीक्षा द्यायच्या आहेत तुला. तुला सांगू, माणसाचं आयुष्य हीच एक परीक्षा आहे. शैक्षणिक परीक्षा आटोपल्या की माणसाची जीवनाची परीक्षा सुरू होते. नोकरीसाठी लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू सुरू होतात. नोकरी लागेपर्यंत बेरोजगारीचा काळ सहन करणे ही सुद्धा एक परीक्षाच असते. नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवणं, त्यात बढती मिळवणं ही परीक्षाच असते. नोकरीत बसल्यावर चांगली बायको किंवा नवरा मिळवणं, लग्नानंतर एकमेकांशी जमवून घेणं हीही एक परीक्षाच. मग मुलं होतात, त्यांचा सांभाळ करणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं, ती सगळ्या क्षेत्रात पुढे जातील, त्यांची प्रगती होईल यासाठी प्रयत्न करणं. शिक्षण झालं की त्यांच्या नोकऱ्या व्यवसायासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या परीक्षाच तर आहे बेटा. मानस काही बोलला नाही, पण कुठेतरी त्याच्या काळजात ते भिडत होतं. इतकं आयुष्य कठीण असतं आई? त्याने विचारलं. सुनीता हसली. नाही रे बाळा, एकदा या परीक्षांची सवय झाली की त्यांचं काही वाटेनासं होतं. म्हणूनच तर म्हणते, टेन्शन घेऊ नकोस. मी आणि तुझ्या बाबांनी मेडिकलचा हट्ट सोडलाय. नाही जमलं मेडिकल तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची. आता रिलॅक्स हो. झेपेल तेवढाच अभ्यास कर. अभ्यास करून आजारी पडलास तर ते जास्त महागात पडेल. चल झोप आता. मानसला एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावर आलेलं मळप नाहीसं झालं. एक नवीन उत्साह, उमेद जागृत झाली. आई, मलाही इंजिनिअरिंगपेक्षा मेडिकल आवडतं. मी प्रयत्न करणारच आहे. पण नाही जमलं तर प्लीज नाराज होऊ नका. नाही होणार. चल पुरे कर अभ्यास आता. मानस प्रसन्न मनाने झोपायला गेला. परीक्षा सुरू झाली. मानसच्या मनावरचं अपेक्षांचं ओझं उतरल्यामुळे मानसचं डोकं उत्तमरित्या काम करत होतं. परीक्षेची भीती नाहीशी झाली होती. त्यामुळे प्रत्येक पेपर त्याला आता सोपा वाटत होता. परीक्षा संपल्यावर सुभाषने त्याला विचारलं, काय मग मानस, किती मिळतील असं वाटतंय तुला? इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल एवढे नक्कीच मिळतील. सुभाष काही बोलला नाही, पण मनातून तो नाराज झाला. मानसने मेडिकलसाठीच प्रयत्न करावे असे त्याला अजूनही वाटत होतं, पण सुनीता आणि त्याचं ठरल्याप्रमाणे त्याने शांत राहणंच पसंत केलं. रिझल्टचा दिवस उजाडला. सुनीताच्या उरात धडधड होऊ लागली. आपला अपेक्षाभंगच होणार आणि तसा झाला तर आपण मानसला काहीतरी बोलून बसू या भीतीने सुभाष कामावर निघून गेला. 11 वाजता घरातलं नेट व्यवस्थित चालत नाही म्हणून मानस सायबर कॅफेवर निघून गेला. सुनीता घरातच थांबली. विपरीत रिझल्ट लागला तरी तिने मनाची तयारी करून ठेवली होती, पण मानस आणि सुभाषच्या प्रतिक्रिया कशा राहतील या कल्पनेने तिचा थरकाप उडत होता. 12 वाजले. अजून काही कळत नव्हतं. सुनीता बेचैन झाली. मानसला फोन करण्यासाठी तिने मोबाईल उचलला. तेवढ्यात मोबाईलच वाजला. अपरिचित नंबर होता. तिने धडधडत्या काळजाने तो उचलला. काकू, मी मानसचा मित्र बोलतोय. मानस कुठे आहे? अरे, तो सायबर कॅफेवर गेलाय रिझल्ट बघायला. का? काय झालं? अहो काकू, तुम्हाला कळलं नाही? का? काय कळलं नाही? सुनीताने अधीरतेने विचारलं. अहो काकू, मानस पूर्ण जिल्ह्यातून पहिला आलाय आणि महाराष्ट्रातून दुसरा. पार्टी पाहिजे हां काकू आता. काय म्हणाला तू? परत एकदा सांग. सुनीताच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. काकू, मानस महाराष्ट्रातून दुसरा आणि जिल्ह्यातून पहिला आलाय.
सुनीताने पुढचं ऐकलंच नाही. मोबाईल तसाच ठेवून ती मोठमोठ्याने रडू लागली. तेवढ्यात फाटक वाजलं. तसंच रडत रडत तिने दार उघडलं. मानस बाहेर उभा होता. त्याचे डोळे रडवलेले दिसत होते. आईलाही रडताना पाहून त्याने तिला आई म्हणून मिठी मारली आणि तोही रडू लागला. तुला कळलं ना आई? त्याने रडता रडता विचारलं. हो बाळा, कळलं मला. खूप खूप अभिनंदन बेटा. फोन वाजला. सुनीताने तो घेतला. सुभाष बोलत होता. सुनीता, मला आत्ताच कळलं मानसबद्दल. पोराने स्वप्न पूर्ण केलं बघ आपलं. पुढे त्याला बोलताच येईना. बोलताय त्याच्याशी? हे घ्या. नाही, मी घरी यायला निघालोय. कधी एकदा त्याला भेटतोय असं झालंय. आल्यावरच बोलतो बघ त्याच्याशी. आणि मग सुनीताने फोन ठेवला. पण नंतर फोन सातत्याने वाजू लागला. मानसचे मित्र, नातेवाईक, परिचित आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर सर्वांना मानसशी बोलायचं होतं. कोणताही क्लास न लावता त्यांनी इतकी उत्तुंग भरारी घेतलीच कशी हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. थोड्या वेळाने सुभाष घरी आला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानसला जवळ घेतलं. 12वी तर झाली, आता नीटची परीक्षा राहिले. एक टेन्शन अजून बाकीच आहे, सुभाष म्हणाला. काही काळजी करू नका बाबा, माझी नीटची तयारी सर्व झाली. उद्यासुद्धा मी परीक्षा देऊ शकतो आणि नक्कीच चांगला स्कोअर घेऊ शकतो, मानस आत्मविश्वासाने म्हणाला. प्रेस, फोटोग्राफर आलेत. मानसला पेढा भरवताना सुनीता, सुभाषचे फोटो निघू लागले. मागच्या वर्षभरातील घटना मानसच्या डोळ्यासमोरून सरकू लागल्या आणि एक अवघड शिखर सर केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागलं.